नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंकेश रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपले संवाद साधत आहे. संवाद साधताना आपण नेहमीप्रमाणे बघणार आहोत दिवसाचं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, ज्योतिषशास्त्रीय घडामोडी काय आजच्या दिवसात होणार आहे, मुहूर्त, शुभमुहूर्त, अशुभमुहूर्त, त्याचबरोबर एक महाउपाय जो आजच्या दिवसासाठी केला तर खूप फायदा होऊ शकतो. तो महाउपाय कशासाठी असणार आहे तर पितृशांतीसाठी किंवा पितृतृप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर महाउपाय ऐकण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर आपण सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. आता दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन 1948 विक्रम संवत 2082-83 असून पराभव नाम संवत्सर चालू आहे, उत्तरायण चालू असून वसंत ऋतू चैत्र मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 17 एप्रिल 2026 असून आज दर्श अमावस्या असून पितृकार्य आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आजचा सूर्योदयाचा विचार केला तर सकाळी 6:21 ते सूर्यास्त सायंकाळी 6:55 आहे. आजचा वार शुक्रवार असून तिथी चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या आहे, जी दुपारी 5:52 आहे. त्यानंतर वैशाख शुक्ल प्रतिपदा चालू होत आहे. आज बुधाचं रेवती हे नक्षत्र दुपारी 12:02 आहे. त्यानंतर केतूचा अश्विनी नक्षत्राचा प्रारंभ होत आहे. तसेच आज योग म्हणाल तर वैधृती योग सकाळी 7:22 आहे. त्यानंतर विष्कंभ योग चालू होत आहे. तसेच कर्णाचा विचार केला तर आज दिवाकरण चतुष्पाद हे सकाळी 6:50 आहे. त्यानंतर नागकरण जे 17:22 म्हणजे संध्याकाळी 5:22 आहे. त्यानंतर रात्रोकरण किस्तून हे चालू होत आहे. तसंच बघायला गेलं तर चंद्र हा गुरु महाराजांच्या मीन राशीमध्ये दुपारी 12:02 आहे. त्यानंतर तो मेष राशीमध्ये प्रवेश करीत आहे. तर आजच्या ज्योतिषशास्त्रीय घटनांचा जर विचार केला तर आज दर्श अमावस्या म्हणजे पितृकार्यासाठी जी मुख्य अमावस्या मानली जाते, तर आजची अमावस्या पितृदोषाच्या निवारणासाठी श्रेष्ठ मानली जाते. वैशाख महिन्यात सूर्याची प्रखरता वाढत असल्याने ह्या दिवशी जलदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर आजच्या दिवशी जे जलदान करतात त्यांना पितृतृप्ती किंवा त्या संदर्भात पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. चंद्र राशीचं परिवर्तन तर दुपारी 12:03 चंद्र मीन राशीत निघून मेष स्वतःच्या मित्र राशीत म्हणजे मेष राशीत प्रवेश करीत आहे. इथे आधीच रवी महाराज वास्तव्य करून असून मेष राशीच्या लोकांसाठी हा ऊर्जा आणि उत्साहाचा संचार करणारा दिवस आहे. अश्विनी नक्षत्राचा विचार केला तर दुपारी 12:02 केतूचे अश्विनी नक्षत्र सुरू होत आहे. हे नक्षत्र आरोग्य आणि वेगाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित उपचारांसाठी हा काळ अतिशय चांगला असा आहे. चौथा आपण बघूया ज्योतिषशास्त्रीय घडामोड आणि वैधृती योग आहे. तर सकाळी लवकर वैधृती योग असल्याने सुरुवातीच्या काळात मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते, परंतु त्यानंतरचा जो काळ आहे तो अतिशय स्थिर असा काळ आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया 12 राशींचं भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते तर आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर दुपारनंतर तुमच्या खर्चामध्ये थोडी वाढ होऊ शकते. चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च होऊ शकतो, त्यामुळे थोडं त्याकडे लक्ष द्या, नाहीतर तो तुम्हाला थोडा त्रासदायक देखील भविष्यामध्ये घडू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत विचार केला तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी आज तुम्ही मतभेद टाळा, त्यांच्याशी सौहार्दाने वागा आणि संयम पाळा. त्यामुळे घरामध्ये एक प्रकारची शांतता राहील आणि तुमच्या मनामध्ये देखील एक प्रकारची शांतता राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत तुमचा आज मन रमणारा दिवस आहे, पण असं मन रमवून तुमचं विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक नुकसान तुमचं होऊ शकतं. तर आज तुम्हाला थोड्या एकाग्रतेची देखील गरज आहे. तर थोडं ध्यानधारणा मेडिटेशन येत असेल तर निश्चित करा. महिलांसाठी जर विचार केला तर मानसिक अस्वस्थता आज तुम्हाला थोडी दिवसभरात जाणवू शकते. त्यामुळे थोडंसं ध्यानधारणा, काही ना काहीतरी मेडिटेशन, योगासन हे तुम्ही निश्चित करा, त्याने तुम्हाला दिवसभर फायदा होईल. प्रेम प्रकरण किंवा जोडीदारांसंदर्भात विचार केला तर जोडीदारासोबत फिरायला जाण्याचं आज तुम्ही नक्की नियोजन करताय. तर फिरायला गेला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका की हो आजच्या दिवशी असं आमच्या आयुष्यात घडलं. आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर आरोग्य उष्णतेचे विकार आणि डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, तर त्या दृष्टिकोनात देखील विचार करा. वृषभ राशीचा जर विचार केला तर आर्थिक शनीच्या उदयामुळे रखडलेली कामे तुमची मार्गी लागणार आहेत. तुमच्या राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. त्या दृष्टिकोनातून विचार केला. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून मित्रांकडून तुम्हाला काही ना काहीतरी किंवा कौटुंबाकडनं काही ना काहीतरी तुम्हाला मदत प्राप्त होऊ शकते. घरात तुम्हाला आनंदाचे वातावरण असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर आज तुम्हाला कष्टाचे फळ मिळण्याचा दिवस आलेला आहे. परीक्षेत तुम्हाला चांगलं यश निश्चित प्राप्त होणार आहे.
तर महिलांसाठी विचार केला तर मान सन्मान वाढण्याचा, जुन्या मैत्रिणींची भेट होण्याचा आजचा दिवस आहे. प्रवासाचा विचार केला तर लहान प्रवासातून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. आणि आरोग्याचा विचार केला तर आरोग्य उत्तम राहील आणि उत्साह वाढेल असा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. मिथुन राशीच्या लोकांना विचार केला तर आर्थिक नोकरीमध्ये आर्थिक बाबतीत विचार केला तर नोकरीत बढती किंवा पगारात वाढ होण्याचे काही ना काहीतरी तुम्हाला वरिष्ठांकडून संकेत प्राप्त होणार आहे. त्याच पद्धतीने जर विचार केला उत्पन्नाचे नवीन स्रोत, नवीन मार्ग तुम्हाला लाभू शकतात, मिळू शकतात. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जोडीदाराच्या मदतीने तुमची मोठी समस्या आज सुटण्याचा दिवस आहे. तसेच विद्यार्थ्यांबाबतीत विचार केला तर नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आज तुम्हाला हा चांगला काळ आहे. महिलांचा बाबतीत विचार केला तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक होणारा आजचा दिवस आहे तुमच्यासाठी. तर प्रेम संबंध किंवा नातेवाईक आयुष्याचा विचार केला तर नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. ज्यांचे प्रेम संबंधांसाठी काही प्रयत्न चालू असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. लोक म्हणतात अमावस्या चांगली म्हणजे तुमच्यासाठी चांगली आहे. तर काही सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस तुम्हाला उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पाठीचे किंवा कंबरदुखीचे त्रास तुम्हाला जाणवू शकतात. तर त्याचा काही तसा त्रास जाणवला तर निश्चित वैद्यकीय सल्ला तुम्ही घ्या, जास्त अंगावर काढू नका. कर्क राशीचा विचार केला तर आर्थिक बाबतीत विचार केला तर नशिबाची साथ मिळू शकते. लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीचा तुम्हाला निश्चित फायदा आजच्या दिवशी होणार आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पितृतर्पणामुळे घरातील कलह शांत होतील. जे तुम्हाला सांगितलं की पितृ कर्म आज करावं, तर त्यात तर्पण विधी केल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी घरातील कलह चालू असेल त्या शांत होण्याकडे जातील. आज तुम्ही वडिलांचे आशीर्वाद निश्चित घ्या, त्याने तुमचा दिवस शुभत्वाकडे जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर उच्च शिक्षणातील काही ना काहीतरी तुमच्या असणारे जे अडथळे ते दूर होण्याचा आजचा दिवस आहे. महिलांसाठी विचार केला तर धार्मिक कार्यात सहभाग आज तुमच्याकडनं होऊ शकतो किंवा धार्मिक आध्यात्मिक व्यक्तींची गाठभेट तुमच्या आयुष्यात होऊ शकते. तसंच विचार केला प्रेमामध्ये तर नात्यात पारदर्शकता थोडीशी ठेवा आणि गैरसमज टाळा. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा उत्तम असा लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानसिक शांतता लाभणारा आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांना आहे. तर तो तुम्ही निश्चित त्या पद्धतीने व्यतीत करा. सिंह राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून अचानक धन लाभाचे योग तुमच्या राशीला येत आहे. तरी गूढ मार्गाने पैसा येण्याची तुमच्या राशीच्या लोकांना आज शक्यता जास्त वर्तवता येते. तर त्या गोष्टीकडे निश्चित लक्ष द्या. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज काहीतरी गुपिते उघड होऊ शकतात. तुमच्या बाबतीतले काही ना काहीतरी गुपित उघड होऊ शकतात. तर थोडंसं सावध राहा आणि काही प्रमाणात थोडी तयार पण राहा की एखादं गुपित आपल्या घरच्या लोकांना काही ना काहीतरी आपलं बाहेरचं कळू शकतं. तर त्या दृष्टिकोनातून तयार राहा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आज संशोधनातले जे विषय आहे त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. तसेच महिलांच्या बाबतीत विचार केला तर सासरच्या लोकांशी आज जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त वादविवाद भांडण करू नका. प्रवासाचा विचार केला तर वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा, ती फार गरजेची आहे. आरोग्याचा विचार केला तर पोटाचे विकार किंवा ॲलर्जीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून देखील जरा थोडासा काळजीचा भाग तुम्ही घ्या. कन्या राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून भागीदारीत नवीन करार तुमचे होऊ शकतील किंवा व्यापारात तुम्हाला तेजी येऊ शकते. तसंच बघायला गेलं कौटुंबिक दृष्टिकोनातून तर जोडीदाराशी असलेले जे नाते आहे ते तुमच्या अधिक घट्ट होण्याचा दिवस आहे. तसंच मुलांकडून काही ना काहीतरी तुम्हाला सुवार्ता किंवा शुभवार्ता मिळण्याचा आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांना आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रुप स्टडीचा तुम्हाला खूप उत्तम आणि सुंदर फायदा होणार आहे. महिलांसाठी वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सुसंवाद आजच्या दिवशी लाभणार आहे. तसं तर प्रेमाच्या संदर्भात विचार केला तर प्रेम संबंधांचे रूपांतर विवाहात होण्याचा योग आहे. बघा अमावस्या काही लोक म्हणतात चांगले नसते, तुमचा विवाहाचा योग येण्याचा आजचा दिवस आहे. तर जे प्रेमी युगुल आहे त्यांनी निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका की आम्हाला वाचायला आनंद होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थकवा जाणवणारा आजचा दिवस आहे. वेळेवर आहार घ्या, निद्रा घ्या. तूळ राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून जुने कर्जे फेडण्यासाठी तर आजचा दिवस चांगला आहे. कोर्टाच्या कामात यश मिळण्याचा किंवा यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस तुमच्या राशीला आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मामाच्या घराकडून काहीतरी आनंदाची बातमी मिळू शकते. असं नका म्हणून की मामाच्या मुलीशी लग्न झालं, तर कदाचित दुसऱ्या पण काही बातमी मिळू शकते. मिळाली तर निश्चित आम्हाला सांगा तुम्ही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांना यश प्राप्त होणार हे निश्चित. महिलांसाठी विचार केला तर घरातील कामाचा ताण वाढू शकतो आणि त्या वाढलेल्या ताणामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त कर्म आजच्या दिवशी होऊ शकतं. प्रेम एक प्रकरणांचा विचार केला तर जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्ही निश्चित घ्या.
आणि तो नुसतंच आपला जोडीदार आहे आणि व्हॉट्सअपवर मेसेज चालू त्याला उपयोग नसतो. तुम्ही वैयक्तिक जाऊन काळजी घेणं, मानसिक शारीरिक काळजी त्रास होत असेल त्याच्याकडे लक्ष देणं हे फार आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनात विचार केला तर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी इन्फेक्शनची थोडीशी काळजी घ्या. बाहेरचं खाऊ पिऊ नका. ज्यांना सर्दी ताप खोकला झाला, व्हायरल काही इन्फेक्शन झाले त्यांच्याजवळ जाऊ नका. आज तुम्हाला ते होण्याचे चान्सेस आहेत, तर तेवढी काळजी मात्र तुम्ही बाळगा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून लॉटरी किंवा शेअर मार्केटमधून अनपेक्षित लाभ होऊ शकतो, तर त्याचा देखील थोडासा विचार केला. खूप 10 कोटी लॉटरी काढायला जाऊ नका. 1 कोटी 50 लाखाची काढायला लागली तर ठीक, नाही तर तिकिटाचेच पैसे खूप जातात. पण हा एक योग तुमच्या राशीला तयार होतोय, तर त्या योगाचा लाभ घेऊन तुम्हाला किमान तेवढी तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा तेवढं तुम्ही लॉटरीचं तिकीट काढू शकता. कुटुंबाच्या बाबतीत विचार केला, मुलांच्या शिक्षणामुळे किंवा वागण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटणारा आजचा दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर कला आणि साहित्यात प्रगती आज तुमची होणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या दृष्टिकोनात विचार केला तर मुलांच्या आरोग्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेम प्रकरणांचा विचार केला तर जुने प्रेम परत येण्याची थोडी शक्यता आहे. तर काही जुने नंबर असेल तर डिलीट केलेले, अनब्लॉक केले असेल तर ते अनब्लॉक करा. कदाचित त्यांना मेसेज करा असेल, तुम्ही ब्लॉक करून ठेवला असेल, त्या गोष्टीची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हृदयविकार असलेल्यांनी आजच्या दिवशी काळजी घेणं आवश्यक आहे. धनु राशीचा विचार केला तर आर्थिक बाबतीमध्ये स्थावर मालमत्ता खरेदीचा विचार पूर्ण होतील. घरात नवीन वस्तू येईल आणि त्याचा तुम्ही आनंद लुटाल. कुटुंबाच्या बाबतीत विचार केला, आईसोबतचे जे नाते आहे ते सुधारेल. घरातील वातावरण जे आहे ते उत्साही राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर अभ्यासासाठी घराबाहेर जावे लागू शकते, तर नक्की जा. परदेशात जाऊन तुमचा काही ना काहीतरी चांगला अभ्यास होईल, तुमचा निश्चित फायदा होईल. महिलांच्या बाबतीत विचार केला तर घरातील सजावटीचा खर्च करू शकता तुम्ही, तर त्या दृष्टिकोनातून देखील विचार करा. प्रवास विचार केला, प्रवासाच्या दृष्टिकोनातून आज सुखद प्रवासाचे तुमच्या राशीला योग आहे, तर कुठे ना कुठे बाहेर जाण्याचा योग तुमचा येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून छातीचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास देखील तुमचा होऊ शकतो, तर त्याकडे जर काही तुम्हाला त्रास जाणवला तर निश्चित लक्ष द्या आणि ते परिपूर्ण वैद्यकीय उपचार किंवा औषधोपचार त्याच्यासाठी निश्चित घ्या. मकर राशीचा विचार केला तर आर्थिक दृष्टीने शनी उदय तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या राशीच्या लोकांसाठी तुमचा पराक्रम वाढणार आहे, आर्थिक प्रगती होणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून शनी महाराज तुमच्या राशीवर आज कृपादृष्टी ठेवून आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला, भावंडांशी असलेले जे जुने वाद आहेत ते आज मिटण्याचा दिवस आहे. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमची मेहनत शिक्षकांना प्रभावित करेल, अशी तुमची मेहनत आजच्या दिवशी असणार आहे. महिलांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त चांगला आहे. बघा, अमावस्या म्हणतो आपण, पण तो अमावस्येच्या दिवशी काही कामं करावी हे आम्ही स्वतः लोकांना सांगतो. तर त्या काळात तुम्हाला महिलांनी काही नवीन व्यवसाय चालू केला तर निश्चित फायदा होणार आहे. प्रेम प्रकाराच्या किंवा प्रेमी युगुलांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन मित्र तुम्हाला आज बनवू शकता किंवा लाभू शकतात. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हाताचे दुखणे किंवा स्नायूंमध्ये ताण आज तुम्हाला जाणवू. कुंभ राशीचा जर विचार केला, आर्थिक बाबतीमध्ये आज तुमची बचत वाढणार आहे. शिवाय कुटुंबाकडून तुम्हाला आर्थिक मदत देखील काय कुठल्या ना कुठल्या प्रकारची प्राप्त होऊ शकते. कुटुंबाच्या बाबतीत विचार केला तर नातेवाईकांचे घरी आज तुमचं आगमन होऊ शकतं, पण थोडा वाणीवर ताबा ठेवा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर एकाग्रता वाढल्यामुळे तुम्हाला काही कठीण विषय आहे त्यात सोपे जाणार आहे. उदाहरणार्थ गणित असेल, इंग्रजी असेल, सायन्स असेल, त्यात तुम्हाला सोपे जाणार आहे. तसेच महिलांबाबतीत विचार केला तर मौल्यवान दागिन्याचा खरेदीचा आज योग येऊ शकतोय. बघा, अमावस्या असून तर खरेदीचा योग येऊ शकतोय. अमावस्येला सोन्याचे भाव खाली असतात, तर आज निश्चित खरेदी करा. आधी केली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. प्रेम ह्या विषयाचा विचार केला तर प्रिय व्यक्तींना आज भेटवस्तू द्या. नाही तर म्हणाल ही माझी अमावस्या हिला द्या, असं नाही, तर भेटवस्तू म्हणून प्रेमाने द्या. आरोग्याच्या बाबतीत दात किंवा तोंडाच्या समस्या आज तुम्हाला जाणवू शकतात. तशा जाणवल्या तर वैद्यकीय सल्ला तुम्ही मात्र निश्चित लवकरात लवकर घ्या. मीन राशीचा विचार केला तर आज आर्थिक बाबतीत शनी तुमच्याच राशीत उदय होत असल्याने तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यातूनच तुमची प्रगती साध्य होणार आहे. कुटुंबाच्या बाबतीत विचार केला तर स्वतःच्या निर्णयावर आज तुम्ही ठाम राहा. कौटुंबिक पाठिंबा तुम्हाला निश्चित मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रॅक्टिकल कामामध्ये तुम्ही रस घ्या, त्यातून तुम्हाला यश संपादन करता येईल. महिलांसाठी व्यक्तिमत्वात सुधारणा होईल आणि आत्मविश्वास वाढण्याचा आजचा दिवस आहे. प्रेमामध्ये जोडीदाराशी मनातील गोष्टी आज तुम्ही शेअर करू शकता. त्याने तुमच्या जोडीदाराला तुमच्याविषयी एक मान सन्मान वाढेल किंवा एक आत्मीयता वाढेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये पाय दुखणे किंवा टाचदुखीचा आज तुम्हाला त्रास संभवतो,
तर त्याकडे निश्चित लक्ष द्या. तर हे झालं 12 राशीचं भविष्य. तर आता आपण बघूया शुभाशुभ मुहूर्त. तर पहिलं अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:47. त्यानंतर अमृत काळ आहे सकाळी 9:27 ते 11 आहे. ते या दोन्ही वेळेस शुभ कर्म करू शकतात. त्यानंतर आजचा राहू काळ आहे सकाळी 10:30 ते 12. यावेळेस शुभ कर्म टाळलेले बरे. आजचा महाउपाय जो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पितृतृप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी जो महाउपाय आहे तो आता आपण बघणार आहोत. आज शुक्रवार आणि अमावस्येचा योग असल्याने देवी लक्ष्मी आणि पितराच्या कृपेसाठी काही खालील उपाय मी तुम्हाला सांगतो. जसं की जलदान महादान. वैशाख अमावस्येला पाणी पिण्याची व्यवस्था करणे किंवा एखाद्या गरजवंताला मातीचा माठ किंवा घडा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्याकडे असणारे जे पितृदोष आहे हे दूर होतात. देवी लक्ष्मीची पूजा. शुक्रवारी अमावस्या असल्याने रात्री महालक्ष्मी अष्टकमचा किंवा लक्ष्मी स्तोत्राचा तुम्ही पाठ करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. पिंपळाच्या झाडाची पूजा. तसेच आज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून 5 प्रदक्षिणा तुम्ही घालाव्या. यामुळे शनी आणि राहूचे या दोन्ही ग्रहांचे जर काही अशुभ प्रभाव तुमच्या पत्रिकेत असतील तर ते कमी होण्यास मदत मिळते. आता आजच्या दिवशी विशेष संदेश काय आहे. आज अमावस्या असल्याने महत्त्वाचे निर्णय घेताना शांतपणे राहा आणि संयमित निर्णय घ्या. सायंकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळून वातावरण शुद्ध करा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा काय असेल तर ती बाहेर जाण्यास मदत मिळते. आता आज आपण बघितलं दैनिक पंचांग, ज्योतिषशास्त्रीय घडामोडी, दैनिक राशी भविष्य, मुहूर्त आणि आजचे जे काही महाउपाय मी तुम्हाला सांगितले ते. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही इतर ज्या काही तुमच्या आयुष्यातल्या समस्या असतील, जसं विवाह होत नाहीये, संतती होत नाहीये किंवा वैवाहिक अडचणी आहेत, संतती होण्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत, त्याच पद्धतीने वास्तू होत नाहीये किंवा आजारपण जास्त आहे, व्यवसायामध्ये लाभ होत नाहीये, नोकरी भेटत नाही किंवा नोकरी बदलायची आहे, व्यवसाय चेंज करायचा आहे, त्याच व्यतिरिक्त नवीन वास्तू घ्यायची आहे, जागा घ्यायची, प्लॉट घ्यायची, कंपनी बांधायची, नवीन वास्तूविषयीचं काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, न्यूरोलॉजिकल संदर्भात तुम्हाला काही नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आहे किंवा व्हेकल नंबर घ्यायचा आहे, इतर कोणत्या नंबरशी तुम्हाला काही वाटतंय की याचं मार्गदर्शन आपल्याला हवं आहे, तर तुम्ही आमच्याशी रात्री ज्योतिष कार्यालयाला निश्चित संपर्क साधा. आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होत आहे. त्याच पद्धतीने मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर भंगे तुम्हाला या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करेल. तुमच्या समस्येतनं बाहेर कसं पडावं याविषयी आम्ही तुम्हाला 100% तुमचा प्रॉब्लेम संपेपर्यंत तुम्हाला गायडन्स करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.